हॅलो, नमस्कार, शुभ दुपार. बघा, गावाकडनं ज्वारी आणलेली किती छान पांढरं शुभ्र आहे. आता याला ऊन देऊन पावडर मिक्स करून ठेवायचे. याच्यात छोटे छोटे असे किडे झालेले आहेत. हे का दिसले का? बघा कसे वळवळ वळवळ करतात. बघा किती आलं. तर थंडीचं होतच असतात हे, पण आता थोडं चाळून करून ठेवते. शेतातल्या आमच्या आईच्या. आईने दिले बापरे. आता चाळून ऊन देऊन ठेवावं. पक्षी पण येतात. बघा हे काय बघा, असं चाळणीत घेऊन हे पाण्यात चाळायचे. मग खालचे किडे पाण्यात पडले की मरतात. त्यांना वर येतात येत नाही. बघा कसे दिसतात मोतेवणी. नीट झाली बघा ज्वारी. चाळून घेतल्या तर ऊन द्यायचं. बघा किती छान दिसतात आहे ना. आपल्या शेतातलं वेगळंच पडतं भाऊ, घरचं धान्य आहे ना. किती छान ज्वारी. बघा पक्षी कसं करते. इथं खायसाठी पक्षी इकडे तिकडे फिरतात. बघा पक्षी कसं बसलाय ज्वारी खायसाठी. आता बघतो इकडं तिकडं कोण आहे का नाही. मग ज्वारी खायला खाली येणार. आता ज्वारी चांगली वाळली आहे. आता यात ही बोरिक ॲसिडची पावडर टाकायची. ही म्हणजे किडे होत नाहीत. आता टाकून देते, गरम आहे त्यावर. बघा तुम्ही कशी टाकते. हे अशी टाकत जायची. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि असं सगळीकडे लावून घ्यायची. किडे नाही हो. किती होते किडे बघा. आता एक पण नाही दिसत. असं सगळ्या ज्वारीला लावून घेतलं ना, मग होणार नाहीत किडे. बघा त्या किती होते अगोदरच्या याच्यात. आता एका पोत्यामध्ये बांधून करून ठेवायचं. जवळजवळ 5-7 महिने जाते. मग नवीन येईपर्यंत हे घालवायची तोवर ज्वारी. 2-2 वर्ष राहते पावडर जर मिक्स केली तर. चांगलं मिक्स करून घेऊ. अजून थोडी पावडर टाकून घेऊ. थोडी पोत्यात पण टाकते पावडर. बुडात मग बसलं ना किडे मरत नाहीत, मरून जाते. असं आता याच्यात ज्वारी भरून ठेवते. संध्याकाळचं कसं बसतात बघा पक्षी. इकडे एक बसले, इकडे एक बसले. बघा असे पोते भरून ठेवले 2. इकडचं एक, इकडचं एक. आता बांधून ठेवते चांगलं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट्स करत जा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय.